नमस्कार. लक्षद्वीप अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण टीईटी ह्या विषयामधला मराठी व्याकरण जो आहे त्यावर आपण काही पीवायक्यू घेणार आहे. 10 प्रश्न घेणार आहे, एकदम क्वालिटी घेणार आहे. तुम्ही जर एक कमेंट केली की सर आणखीन प्रश्न घ्या, तर नेक्स्ट लेक्चरला मी आणखीन प्रश्न घेणार आहे. ओके. पहिले आपण आज हे 10 प्रश्न आहे ते समजून घ्या. सोप्या पद्धतीने शिकू. जास्त काही अवघड करायची गरज नाही. मराठी व्याकरण सोपंच आहे, फक्त तुम्ही समजून घेतलं पाहिजे. ओके. बघा, सीता चिंच खाते प्रयोग ओळखायचा आपल्याला. काय म्हणले? अकर्मक कर्तरी, सकर्मक कर्तरी, अकर्मक भावे आणि सकर्मक भावे असे 4 पर्याय. ठीक आहे. मग आता सर्वप्रथम काम काय आपलं? सीता चिंच खाते या वाक्यामध्ये कर्ता ओळखणे. कर्ता कर्ता काय? खाणारी कोण आहे? ही क्रियापद असतं. क्रियापदाला प्रश्न करायचा, खाणारी, नारा नारी प्रत्यय लावायचा आणि प्रश्न करायचा कोण किंवा काय नाही. ठीक आहे ना. आता खाणारी कोण आहे? सीता. ही झाली वाक्यातला कर्ता. ठीक आहे. खाण्याची क्रिया कोणावर घडली? चिंचवर. मग चिंच काय ना? कर्म. ज्या घटकावर क्रिया घडते किंवा जो सोसणारा असतो तो वाक्यातला नेहमी कर्म असतो, लक्षात ठेवा. आणि खाते हे काय? वाक्याचा अर्थ पूर्ण केलाय म्हणजे क्रियापद आहे. आता एक तुम्हाला सिंपल फंडा वापरायचा आहे. सिंपल, एकदम सोपा पर्याय. काय करायचं? वाक्यातील कर्त्याला आहे ना ने प्रत्यय लावून बघायचा. वाक्यातील जो कर्ता असणार आहे त्याला ने प्रत्यय लावायचा आणि जे वाक्य आहे ते वाक्य भूतकाळात जातं का तेवढंच बघायचंय. वाक्य भूतकाळात जातं का एवढं बघायचं. ठीक आहे ना. मग आता बघा, वाक्यातील कर्ता सीता. सीताने सीताने चिंच चिंच खाल्ली. सीताने चिंच खाल्ली. वाक्यातील कर्त्याला काय केलं आपण? ने प्रत्यय लावला आणि वाक्य कोणत्या काळामध्ये गेलं? भूतकाळामध्ये गेलं. जर अशी कंडिशन जर घडत असेल, तर असं होत असेल बदल, तर अशा वेळी वाक्य, हे जे वाक्य असतं त्याला सकर्मक कर्तरी असं म्हणतात. त्याला काय म्हणतात? सकर्मक कर्तरी. कारण हा जो नियम आहे ना तो सकर्मक कर्तरीचा आहे. फक्त मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगितला. काय नियम आहे? वाक्यातील कर्त्याला ने प्रत्यय लावून बघा. वाक्य भूतकाळामध्ये जात असेल तर त्याला सकर्मक कर्तरी असं म्हणतात. पण तुम्हाला वाक्यामधला कर्ता ओळखता आला पाहिजे. सगळ्यात बेसिक आहे. कर्ता ओळखताच आला पाहिजे तरच तुम्ही सोडवू शकता. बाकी एवढं काय अवघड नाही. कर्ता ओळखण्यासाठी क्रियापदाला खाणारी म्हणजे नारा नारी नारे प्रत्यय लावायचे. बघा, नारा, त्यानंतर नारी आणि नारे असे प्रत्यय लावायचे. जर पुरुष असेल तर नारी, स्त्री असेल तर नारी, पुरुष असेल तर नारा, स्त्री असेल तर नारी आणि अनेक वचने असेल तर नारे. आणि प्रश्न काय करायचा असतो? तर कोण काय नाही. म्हणजे आपल्याला वाक्यातला काय भेटतो? कर्ता भेटतो. ठीक आहे. चला नेक्स्ट. खालीलपैकी कठोर व्यंजन कोणते विचारलंय? च, फ, द आणि त. आता कठोर एकूण वर्ण किती आहे? एकूण वर्ण 52. ठीक आहे ना. म्हणजे 52 वर्णांमधला एक प्रकार आहे हा कठोर. हे पाठ पाहिजे आपल्याला. सर्वप्रथम आपण काय करूया? कठोर व्यंजन कोण कोणते आहे ते लिहून घेऊ. कठोरला म्हणतात अघोष. कठोरला काय म्हणतात? अघोष असं म्हणतात. ओके. मग आता कोण कोणते? क, बघा, च, त, द आणि प हे आहे तुमचे कठोर. क ची फोड आहे ख, त ची छ, त ची ट, त ची थ आणि प ची काय तर फ. असे एकूण कठोर आहे. ठीक आहे. आपल्याला विचारला कोण कोणते आहे. आता च आहे का बघा बरं. च आहे का? आहे. 2 नंबरला च आहे. ठीक आहे ना. म्हणजे अ आहे. ठीक आहे. पुढचा काय? फ आहे का बघा. क छ ट त आणि प. फ फ पण आहे. प पण आहे म्हणजे ब पण बरोबर आहे. ठीक आहे. द आहे का? क छ ट त प. द नाहीये. आणि थ आहे का? बघा इथं थ दिलेला आहे. थ पण आहे. म्हणजे आपल्याला याच्यातनं काय समजतंय? अ, ब, ड हे काय तर कठोर व्यंजने म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. अ, ब आणि ड. मग राहिलेला द काय आहे? तर द तुमचा काय तर मृदू व्यंजन आहे. मृदू व्यंजन आहे. ठीक आहे ना. आणि मृदूला काय म्हणतात? मृदूला म्हणतात घोष म्हणतात. मृदूला काय म्हणतात? घोष म्हणतात. ओके. कन्सेप्ट क्लिअर. चला नेक्स्ट. देवालय हा शब्द कोणत्या संधीचं उदाहरण आहे? विसर्ग संधी, स्वर संधी, व्यंजन संधी, हल संधी. सर्वप्रथम तुम्हाला देवालय शब्दाची फोड करता आली पाहिजे. देव अधिक आलय. देव अधिक आलय. आता बघा, व मध्ये काय अय म्हणजे व असा तयार होतं बघा. व अधिक अ बरोबर काय तर व असं अक्षर तयार होतं. त्याच्यामुळे तुम्ही म्हणणार सर अ कसा काय लिहिला? असाच तयार होतो तो. त्यानंतर दुसऱ्या शब्दातील पहिलं काय आहे? संधी सोडवत असताना कोणती पण घ्या.
नेहमी पहिल्या शब्दातलं शेवटचं अक्षर बघितलं जातं आणि दुसऱ्या शब्दातलं पहिलं अक्षर बघितलं जातं. हे दोन्ही वर्ण एकमेकांमध्ये मिसळतात आणि एक नवीन वर्ण तयार होतो, त्याला म्हटलं जातं संधी असं म्हटलं जातं. बघा आता हा तुमचा आ आहे की नाही, मग आता इथं हा स्वर आहे, हा पण स्वर आहे. मग ज्यावेळी पहिल्या शब्दातला शेवटचा अक्षर स्वर असतं आणि दुसऱ्या शब्दातलं पहिलं अक्षर देखील काय असतं, स्वर असतं, त्यावेळी आपण त्याला म्हणतो स्वर संधी असं म्हणतो. त्यावेळी आपण त्याला काय म्हणतो, स्वर संधी. म्हणजे देव अधिक आलय बरोबर काय तयार झालं तुमचं, देवालय. मग याला म्हणायचं स्वर संधी. पर्याय क्रमांक 2 आहे. पर्याय क्रमांक काय तर 2. आणि जर तुम्हाला असा जरी प्रश्न विचारला की संधीचे एकूण प्रकार किती, संधीचे एकूण प्रकार किती असं जर आपल्याला विचारलं तर संधीचे एकूण 3 प्रकार पडतात. संधीचे एकूण किती प्रकार, 3. एक आहे तुमचा स्वर संधी, दुसरा आहे तुमचा व्यंजन संधी आणि तिसरा आहे तुमचा विसर्ग संधी. असे एकूण काय तर 3 प्रकार माहिती असू द्या, जेणेकरून काही प्रश्न विचारू शकता, आपल्याला बेसिक पण विचारता कधी कधी. ठीक आहे ना. चलो नेक्स्ट, पुढचा प्रश्न. खालील शब्दातील एकवचनी शब्द ओळखायचा आहे तुम्हाला. एकवचनी शब्द तळे, मळे, डोळे आणि गोळे. सगळ्यात पहिले बघा, तळे हा शब्द आहे. त्याच्यानंतर हा मळे हा शब्द आहे, हा मळा एकवचनी आणि मळे काय तर अनेकवचनी. डोळा एकवचनी आहे, डोळा, आणि याचा अनेकवचनी काय होतं, डोळे. त्यानंतर गोळा एकवचनी आणि गोळे काय तर तुमचे अनेकवचनी. ठीक आहे ना. आपल्याला काय विचारले, तळे शब्दाचं खाली दिलेल्या शब्दामध्ये एकवचनी कोणता आहे, तळेचं अनेकवचन काय होतं, तळी होतं. मग तळे शब्द काय झाला आपला, एकवचनी. तळे शब्द काय झाला, एकवचनी. मळे काय अनेकवचनी, डोळे काय अनेकवचनी आणि गोळे काय तर अनेकवचनी. प्रश्न व्यवस्थित वाचून घ्यायचा आणि त्यानंतरच तो सॉल्व्ह करायचा. एक मार्क खूप महत्वाचा आहे. ओके. रामाने नलाकडून सेतू बांधवला. वाक्यातील क्रियापदाचा प्रकार प्रयोजक, शक्य, सिद्ध आणि भाव कर्तृक. तर लक्ष द्या, ज्यावेळी क्रिया कर्त्याकडून होते म्हणजे दुसऱ्याकडनं क्रिया घडते, आपण विद्यार्थ्यांकडनं अभ्यास करून घेतो. शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून अभ्यास करून घेतला, बरोबर ना. मग आपण कोणाकडनं, विद्यार्थ्यांकडनं अभ्यास करून घेतला, म्हणजे कर्त्याकडून क्रिया झाली की नाही. मग ज्यावेळी दुसरा कोणीतरी काम करून घेतो त्यावेळी त्याला प्रयोजक क्रियापद असं म्हणतात. रामाने नलाकडून सेतू बांधवला. रामाने कोणाकडनं, नलाकडून. बघा, शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून अभ्यास करून घेतला. ठीक आहे ना. कोणी करून घेतला, शिक्षकांनी. मग हे झाले वाक्यातला कर्ता, बरोबर ना. कोणाकडून, विद्यार्थ्यांकडून. मग ज्यावेळी क्रिया दुसऱ्याकडून आपण काम करून घेतो म्हणजे कोण, तर हा जो कर्ता असतो ना, हा क्रिया करून घेतो, त्यावेळी त्याला प्रयोजक म्हणायचा. आणि ज्यावेळी कर्त्याला स्वतःला क्रिया करवते त्यावेळी त्याला शक्य म्हणायचं. मी म्हटलं की मला 5 किलोमीटर चालवते. किती, 5 किलोमीटर. कोणाला चालवते, मला स्वतःला चालवते, बरोबर ना. ज्यावेळी स्वतःला क्रियाच करता येते ना त्यावेळी त्याला आपण काय म्हणणार, शक्य क्रियापद म्हणणार. ठीक आहे ना. दोघांमधला फरक जाणून घ्या. बाकी दोघं तर येणार नाही. सिद्ध म्हणजे मूळचा शब्द, भाव कर्तृक म्हणजे गजाडले, मळमळते हे असतात, पण हे दोघं खूप महत्वाचे. नेक्स्ट, शिडीवर चढून डबा काढ या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार. अधोरेखित शिडीवर या शब्दाला केलंय बघा, क्रियाविशेषण, शब्दयोगी, उभयनवी, विकल्पबोधक. ओके. आता बघा आपल्याला काय म्हणलंय, शिडीवर. बाकीचं आपल्याला पुढच्या वाक्याशी काही घेणं देणं नाही. शिडीवर ज्यावेळी शब्दाला जोडून येतो, एखादा शब्द शब्दाला जोडून येतो त्यावेळी त्याला शब्दयोगी अव्यय म्हणतात. त्यावेळी त्याला काय म्हणतात, शब्दयोगी अव्यय. पहिलं लेक्चर आहे, थोडं बेसिक प्रश्न घेतले, नंतर आपण लेवल याची हेवी करणार आहे. मुले घरी जातील हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारचं आहे. हा वाक्य मुले घरी जातील. बघा, ज्या वाक्यामध्ये काळाचा बोध होतो, त्याला काय म्हणतात, स्वार्थी वाक्य म्हणतात. त्याला काय म्हणतात तर
स्वार्थी वाक्य. इथं काय झालं, मुले घरी जातील, जाणारे कोण आहेत तर मुले, कर्त्याविषयी माहिती आहे बरोबर ना, आणि काळाचा बोध झालाय, हे वाक्य भूतकाळामधले, घरी जातील म्हणले बरोबर की नाही, किंवा भविष्य काळामधले, म्हणून त्याला म्हणायचं स्वार्थी. आज्ञार्थी काय असतं, आज्ञा करणं. विद्यार्थी काय असतं, क्रियापदाला वा वी वेचे प्रत्यय लागतात. आणि संकेतार्थी काय राहतं, जर तर जेव्हा तेव्हा, जर तर जेव्हा तेव्हा, अशा पद्धतीने असतं. ठीक आहे ना. मग आपल्याला इथं काय असणार आहे तर स्वार्थी असेल याचं उत्तर. ओके. नेक्स्ट, आजन्म हा शब्द कोणत्या समासाचा प्रकार आहे, अव्यय भाव, तत्पुरुष, कर्मधारय यापैकी नाही. आजन्म. ओके. आता बघा, आजन्म म्हटलंय, अव्यय भाव समास, अव्यय भाव समास यामधले काही प्रत्यय, ते जर तुम्ही प्रत्यय जर पाठ केले तर हा समास तुमचा विसरणार नाही तुम्ही कधी. हा तुमचा क्रियाविशेषणाचं काम करतो. कोणाचं काम करतो, क्रियाविशेषण. क्रियाविशेषण म्हणजे काय, क्रिया केव्हा घडली याची माहिती सांगतं. आज, उद्या, परवा, स्थल, कशी घडली हे पण सांगतं. मग आता तुम्हाला अव्ययभावचे प्रत्यय सांगतो, ते करून ठेवा. आ, यथा, प्रति, हर, वर, दर, बेबिन, बेबिन, गैरबेला, गैरबेला. आणि मराठी मधला काय असणार आहे तर मराठी मधला ओ असणार आहे बरोबर ना. आ, यथा, प्रति, हर, बर, दर, त्याच्यानंतर बेबिन, गैरबेला, मराठी मधला ओ. मग आता इथं कोणता प्रत्यय लागला, आ प्रत्यय लागला. शब्द काय तयार झाला, आजन्म. आजन्म म्हणजे काय तर जन्मापासून. आजन्म म्हणजे काय तर जन्मापासून असणार आहे. ठीक आहे ना. म्हणून याचं उत्तर काय असणार आहे, अव्यय भाव. अव्यय भाव. समासाचे एकूण प्रकार किती आहे, समासाचे एकूण प्रकार आहे 4. समासाचे एकूण प्रकार किती तर प्रकार आहे एकूण 4 असणार आहे. त्यामधला पहिला प्रकार काय तर अव्यय भाव. यामध्ये पहिलं पद प्रमुख असतं, पहिले पद प्रमुख असते. ठीक आहे, कन्सेप्ट क्लिअर. चलो पुढचा प्रश्न. हा, त्या अगोदर हे बाकी चार्ट पण घेतलाय, तो पण जाणून घ्या. आजन्म म्हणजे काय तर जन्मापासून. यथाक्रम, क्रमाप्रमाणे. यथा न्याय, न्यायाप्रमाणे. प्रतिवर्ष, प्रत्येक वर्षाला. व्यर्थ, अर्थाशिवाय. यथास्थित, स्थितीप्रमाणे. आकंठ, कंठाप्रमाणे. आसेतू, हिमालय, सेतूपासून हिमालयापर्यंत. आचंद्र, सूर्य, चंद्र सूर्य असेपर्यंत. विनाकारण, कारणाशिवाय. हे संपूर्ण जे आहे ना तुमचे हे उदाहरण अव्यय भाव समासाचे उदाहरण आहे. कशाचे तर अव्यय भाव समासाचं. ठीक आहे, माहितीसाठी गरजेचे. आणि हा त्याचा काय दिलाय तर तुम्हाला विग्रह दिलेला आहे. सॉरी, हा तुम्हाला काय दिलाय विग्रह दिलेला आहे. अशा प्रकारे जन्मापासून म्हणजे काल, क्रमाप्रमाणे रीत, न्यायाप्रमाणे रीत, प्रत्येक वर्षाला म्हणजे काल, अर्थाशिवाय रीत, स्थितीप्रमाणे रीत, कंठापर्यंत स्थल, सेतूपासून हिमालयापर्यंत स्थल, चंद्र सूर्य असेपर्यंत काल, आणि कारणाशिवाय काय तर रीत आहे. ठीक आहे. नेक्स्ट, गाजर पारखी म्हणजे काय, कसली पारख नसलेला, मंदबुद्धीचा, टोळ भैरव आणि भाजीपाला तज्ञ. ओके, गाजर पारखी याचा अर्थ काय होतो, गाजर पारखी म्हणजे तर ज्याला कसली पारख नाहीये, ज्या व्यक्तीला कसली पारख नाही त्याला आपण काय म्हणतो गाजर पारखी असं म्हणतो. ओके. आणि शेवटचा 10 नंबरचा प्रश्न, तप घालीत बसणे. तप घालीत बसणे या वाक्य प्रचाराचा अर्थ कोणता. तप करून बसणे, अंतर्मुख होऊन बसणे, तपश्चर्या करणे आणि प्रार्थना करणे. याचं उत्तर मात्र तुम्हाला कमेंट करायचंय, जेणेकरून मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चर जे असणार आहे आपलं पुढचे 10 प्रश्न, त्या 10 प्रश्नांमध्ये मी तुम्हाला अगोदर याचं उत्तर सोल्युशन म्हणजे स्पष्टीकरण देईल आणि मग लेक्चर सुरू करणार आहे. पण ज्या शिक्षकांना माहिती आहे त्यांनी याचं उत्तर नक्की कमेंट करा. धन्यवाद. आणि नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.